स्वामी समर्थ. तुळशीजवळ ह्या 3 वस्तू ठेवल्याने तुमचे भाग्य चमकेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी तुळशी वृंदावन हे असतेच. तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तुळशीला खूपच शुभ मानले जाते आणि आयुर्वेदिक उपायामध्ये देखील तुळशीचा वापर केला जातो. अनेक जण तुळशीचे पाणी खातात, कारण तुळस ही अनेक रोगांपासून मुक्तता देते. आपल्या घरामध्ये प्रवेश करणाऱ्या नकारात्मक गोष्टींना बाहेर काढण्याचे काम तुळस ही करत असते. तुळशीला विष्णुप्रिय मानले जाते. अशी ही विष्णुप्रिय तुळस आपणाला विविध उपयोगी आहे. मित्रांनो, तुळशी वृंदावन ज्याच्या घरी आहे त्यांच्या घरी कायम आनंद, शांतता आणि समृद्धी नांदत असते. तुळशीपाशी अशा काही गोष्टी, वस्तू ठेवल्याने त्या तुळशीचा प्रभाव अधिक जास्त आपल्या कुटुंबावर होऊ शकतो. त्याचे अनेक लाभ, फायदे आपल्याला होतात. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुळशीजवळ आपल्याला ठेवायच्या आहेत, याविषयी सविस्तर जाणून घेऊया. पुढे जाण्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या दुःखाचं रूपांतर सुखात होईल. पहिली वस्तू आहे ते म्हणजे स्वस्तिक. आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकाला खूपच शुभ मानले जाते. अनेक देवी देवता स्वस्तिक त्यामुळे आकर्षित होतात. आपल्या अंगणातील तुळस वाळली किंवा सुकली तर त्यावेळेस तुम्ही समजून जा की आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास झालेला आहे आणि या नकारात्मक शक्तीचा जेव्हा प्रभाव जास्त होतो त्यावेळेस आपल्या अंगणातील तुळस ही वाळते किंवा सुकत असते, किंवा आपल्या घराला वाईट शक्तीची नजर लागलेली असेल तरी देखील आपल्या अंगणातील तुळशी सुकते. तर हे जे स्वस्तिक आहे, या स्वस्तिकामध्ये सकारात्मक गोष्टी खेचून आणण्याची ताकद असते. त्यामुळे मित्रांनो, हे स्वस्तिक तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचे आहे, किंवा तुळशीचे वृंदावन आहे त्यावर तुम्ही कुंकवाचे स्वस्तिक काढला तरी चालते. आपल्या घरावर वाईट नजर लागलेली आणि नकारात्मक गोष्टी आहेत हे सर्व दूर करण्यासाठी स्वस्तिक खूप महत्त्वाचे आहे. तर हे स्वस्तिकचे चित्र रेखाटन असताना त्यावेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा विष्णुप्रिय मंत्र म्हणायचा आहे. तसेच काही स्त्रियांना खूप काही दिवसांपासून मूल होत नाही, त्यांना संतान प्राप्ती व्हावी असे वाटत असते, किंवा गर्भवती महिला आहे त्यांना आपले मूल हे तेजस्वी चांगले व्हावे असे वाटत असेल, तर अशा वेळी महिलांनी तुळशीजवळ बसून भगवद्गीतेचे पाठ करावे आणि मनोभावे तुळशीला आपली इच्छा बोलून दाखवावे. संतान प्राप्तीची तसेच आपले बाळ तेजस्वी व्हावे अशी प्रार्थना करायची आहे. तुळशी माता ही इच्छा पूर्ण करते. अनेक वेळा अनेक जण असे असतात की आम्ही तुळशीचे रोप लावतो परंतु ते जगत नाही. तुम्ही जेव्हा रोप लावल्यानंतर किंवा आणल्यानंतर त्या तुळशीला मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माते, मी तुम्हाला आमच्या घरी आमंत्रित करते आणि तुम्ही आमच्या घरामध्ये स्थापित व्हावे. आणि मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्यानंतर तुम्हाला तुळशी वृंदावनमध्ये तुळशीचे रोपटे लावायचे आहे. दुसरी जी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे शालिग्राम. शालिग्राम म्हणजे एक काळा दगड असतो. शालिग्राम म्हणजे माता तुळशीचे ते पती असतात. त्यामुळे शालिग्राम हे तुळशीपाशी ठेवणे अवश्य आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्ही हे शालिग्राम
अवश्य तुळशीपाशी ठेवावे आणि विवाह संपन्न करावा. परंतु मित्रांनो, विवाह झालेल्या तुळशीपाशी तुम्ही हा शालिग्राम म्हणजे काळा दगड ठेवू शकता. विवाह न झालेल्या तुळशीपाशी तुम्ही हा शालिग्राम ठेवायचा नाही. शालिग्राम तुम्ही जेव्हा तुळशीपाशी ठेवाल त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये आनंद, शांतता तसेच सुख समृद्धी नांदायला सुरुवात होईल. अनेक लोकांना रात्रीची झोप व्यवस्थित लागत नाही. त्यांना वाईट स्वप्ने पडत असतात. अशा लोकांनी तुळशीचे 5 पाने दिवसभरात कधीही तोडायची आहे. ती स्वच्छ करायची आहेत आणि संध्याकाळी ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये तुळशीची 5 पाने टाकायची आहेत. हा ग्लास संध्याकाळी आपल्या उशाशी ठेवायचा आहे आणि त्या ग्लासवर एखादी प्लेट झाकून ठेवायची आहे. सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर हे ग्लास भरलेले पाणी प्यायचे आहे. त्यामुळे आपल्याला वाईट स्वप्ने पडणार नाहीत. तसे झोप न लागणे या समस्या दूर होणार आहेत. तिसरी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे सकाळच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला एक तुपाचा दिवा आपल्या तुळशीपाशी लावायचा आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.